नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2025 पद आहे. मित्रांनो, अंगणवाडी मुख्य सेविका 26 फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, ICDSची स्थापना वर्षे खालपैकी कोणते आहे? ICDSची स्थापना वर्षे खालपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1975 हे ICDSचे स्थापना वर्ष आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा कोणत्या वर्षाचा आहे? हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1961 सालचा हुंडा प्रतिबंधक हा कायदा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पूरक पोषण आहार लाभार्थी यांचा कालावधी किती असतो? पूरक पोषण आहार लाभार्थी यांचा कालावधी किती असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 महिने ते 6 वर्ष हा कालावधी पूरक पोषण यांचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, CDPO महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्य कोणते आहे? CDPO महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्य आपल्याला खालपैकी सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षकावर नियंत्रण ठेवणे. हे काय मित्रांनो, CDPO यांचे म्हणजे कार्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बाल कामगार कायदे करण्याचे धोरण कोणत्या वर्षी ठरवण्यात आलेले आहे? बाल कामगार कायदे करण्याचे धोरण कोणत्या वर्षी ठरवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1987 सालापासून ठरवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कौटुंबिक हिंसाचार कायदा कोणत्या वर्षाचा आहे? कौटुंबिक हिंसाचार कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005चा हा कौटुंबिक हिंसाचार हा कायदा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आलेला आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 जानेवारी 2006 साली हा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग हा कायदा अंमलात आलेला आहे. कधी आला मित्रांनो? 20 जानेवारी 2006 रोजी हा कायदा अंमलात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम यांची सुरुवात केव्हा झालेली आहे? प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम यांची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 जुलै 2015 साली ही झालेली आहे. कशाची सुरुवात झाली मित्रांनो? पंतप्रधान किमान कौशल्य कार्यक्रमाची सुरुवात ही 15 जुलै 2015 साली झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कृष्णा नदी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? कृष्णा नदी खालपैकी कोणत्या राज्यामध्ये उगम पावणारी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र या राज्यामधून उगम पावणारी नदी म्हणजे कृष्णा नदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षाचा कायदा आहे? मोर्लो मिंटो सुधारणा कायदा हा कोणत्या वर्षाचा कायदा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सन 1909 सालचा हा मिर्लो मिंटो हा कायदा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोबाईल फोन यांच्याशी संबंधित म्हणजे CDMA हे तंत्रज्ञान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली आहे? सतीची पद्धत ही कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीची पद्धत ही बंद केलेली आहे. कोणी केली मित्रांनो? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो,
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आपण प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बेंगलोर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मराठी भाषेमधील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दर्पण. हे काय मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केलेली आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये कोणती संघटना ही स्थापन केलेली आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अभिनव भारत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उडान योजना, नागरिक उडान योजना आहे. काय मित्रांनो, नागरिक उडान योजना हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, 22 जानेवारी 2015 रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? 22 जानेवारी 2015 रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2. 1 नंबर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. 2 नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, LAN यांचे योग्य फुल फॉर्म खालपैकी कोणता आहे? लॅन यांचे योग्य फुल फॉर्म आपला खालपैकी कोणते आहे ते ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. काय मित्रांनो, लोकल एरिया नेटवर्क, त्याला पण लॅनचे फुल फॉर्म आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण आहेत? नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय मानकरी कोण ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मदर तेरेसा. हे काय मित्रांनो, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी ठरलेल्या आहेत. कोण ठरले आहेत? मदर तेरेसा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळासंबंधीचा कार्यक्रम आहे? महाराष्ट्र मिशन 1 मिलियन कार्यक्रम हा कोणत्या खेळाशी संबंधीचा कार्यक्रम आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फुटबॉल या संबंधी कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम मित्रांनो? महाराष्ट्र मिशन 1 मिलियन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे? शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2002 पासून हा समावेश करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भिक्षक योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? भिक्षक योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी योजना आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. रमेश. समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे रमेश. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विष्णू. रमेशचा समानार्थी शब्द म्हणजे विष्णू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, डॅडासा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडासा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कॅथोड किरण कोणत्या प्रकारचे असते? कॅथोड किरण कोणत्या प्रकारचे किरण असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऋण प्रभारित ही कॅथोडचे किरण असते. हे आपलं योग्य आन्सर होते. असे होते मित्रांनो आपले आज विचारलेले तुम्हाला 25 प्रश्न. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.